बाभुळगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी मंत्री अशोक विखे यांनी केली. शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास बेमडा धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. त्यामुळे बेमडा नदी भरून वाहू लागल्याने काठालगतच्या हजारो हेक्टर शेतजमिनीतील पुराचे पाणी शिरले. मांगसावंगीसह इतर गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. दिवस उजळताच नागरिकांना पुराच्या पाण्याच्या प्रकोपाला समोर जावे लागले. हा सर्व प्रकार बेमडा धरण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा नमुना असून आपल्या मनमर्जीने लोकांचा जीव धोक्यात घालून हे अधिकारी काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. राळेगाव मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विखे यांनी 3 ऑगस्ट रोजी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यावेळी शेतकरी व नागरिकांनी प्रश्नाचा भडीमार करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी बेमडा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी बचाव करताना सांगितले की 30 जुलै रोजी अचानक जलसाठ्यात वाढ झाली. धरण वाचवायचे होते म्हणून जिल्हाधिकारी यांचे आदेशाने तडफी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यावर गावकरी संतापून म्हणाले की एका दिवसात धरण फुटू शकते का? इतकं नाजूक धरण का बनविले? इथे हास्यास्पद बोलत आहेत साहेब. धरणाचे दरवाजे उघडले तेव्हा अधिकारी तेथे उपस्थित नव्हते असा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान तालुक्यातील पूरग्रस्त गावे नांदुरा बुद्रुक, वेरखेड, वाटखेड, मांगसावंगी या गावातील नुकसानीची डॉक्टर अशोक विखे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी बेमडा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. बेमडा धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने नियमितपणे सोडून पाण्याची लेवल नियंत्रित करण्याच्या सूचना डॉक्टर विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री महोदयांसमोर जनतेने आपबिती सांगितल्याने गोंधळलेल्या अधिकाऱ्यांना बोलणे सुचत नव्हते. ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देताना दिसून आले. त्यामुळे नागरिक आणखीच संतापले. यावेळी उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, तहसीलदार मीरा पागोळे, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, ठाणेदार दीपमाला मेहंदे, मनरेगा समिती प्रमुख सतीश मानलवार, तालुकाध्यक्ष नितीन परडके, शहराध्यक्ष निकेत भोकार, हेमंत ठाकरे, विवेक परडके, विकी परडके, प्रकाश भुमकाडे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने